तीन कोणते कोणते? अ, ऐन आणि द. हे तीन प्रकार आहेत, अ, ऐन, द. तर हे तीनही प्रकार आपण आज पाहणार आहोत. तर आता पहिला आहे अ. लक्ष सगळ्यांच्या समोर. अ याचा अर्थ होतो एक वस्तू. अचा काय अर्थ होतो? एक वस्तू. एक वस्तू. मग ज्या शब्दाच्या पूर्वी आपल्याला ए वापरायचं आहे तर ते सामान्य नाम पाहिजे. काय पाहिजे? सामान्य नाम. कुठं वापरतात? तर सामान्य नामाच्या पूर्वी. आता सामान्य नाम त्याला म्हणतात कॉमन नाउन. काय म्हणतात? काय म्हणतात? काय म्हणतात? आणि त्याचा दुसरा प्रकार आहे प्रॉपर नाउन. दुसरा प्रकार कोणता आहे? सामान्य नाम. कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम आणि प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम. तर कोणत्याही सामान्य नामाच्या पूर्वी, आता सामान्य नाम म्हणजे काय आपण थोडक्यात पाहू. आता उदाहरणार्थ बघा, गर्ल. काय म्हटलं मी? गर्ल. हे कोणाचं नाव आहे? गर्ल कोणत्या मुलीचं आहे? गर्ल म्हणजे जगातल्या सगळ्या मुली आहेत. याच्या नावापूर्वी काय लिहायचं? अ लिहायचं. काय लिहायचं? कोणाचं नाव आहे गर्ल? सगळ्या मुली झाल्या आहे की नाही. आता दुसरं उदाहरण लिहितो बा मी, बॉय. कोणता बॉय? जगातले सगळे मुलं आहेत, बरोबर का? याच्या पूर्वी काय लिहायचं? अ बॉय, बरोबर. अजून सांगा एखादं उदाहरण पूर्वी. जगात एकच पाहिजे म्हणजे कोणाचं नाव घेतलं तरी जगातल्या सगळ्या वस्तूंचं नाव आलं पाहिजे. कॉमन. चेअर. अजून हा. आता बघा अजून मी लिहितो बघा, काऊ. काऊ म्हणजे काय? बरोबर. म्हणजे एकवचनी सामान्य नाम. याच्यात कोणाचं नाव दिले का? नाही. बरोबर. तर एकवचनी आपल्याला सामान्य नामापूर्वी अ वापरायचे. शिवाय हे अ त्या वाक्यात परत त्याच्या आधी पण नाही आलं पाहिजे, तरच आपण ते वापरू शकतो. त्याच्यानंतर आता पहा मी लिहितोय जी मोजता येणाऱ्या गोष्टी आहेत. हा पहिला नियम आहे बरं का. काय पहिला नियम? सामान्य नामापूर्वी. लक्ष आहे का सगळ्यांचं? सामान्य नामापूर्वी. पहिला नियम काय आहे? सामान्य नामाच्या पूर्वी. मग दुसरा नियम काय आहे बरं? दुसरा नियम काय आहे पहा, की ज्या व्यंजनाने सुरुवात होते व्यंजन. आता व्यंजन म्हणजे काय? स्वर म्हणजे काय? कोण सांगते मला? हा? हा, करेक्ट. ए ई आय ओ यू. हे काय आहे? स्वर आहे. काय आहे? स्वर. उरलेले अक्षर काय? काय झालं? हे अक्षर काय आहे? स्वर आहे. किती स्वर आहेत इंग्रजीमध्ये? 5. उरलेली काय आहे? 21. हा, हे स्वर आहेत. उरलेली जी काही अक्षर आहेत ती व्यंजने आहेत. काय? व्यंजने आहेत. काय उरलेली? व्यंजने आहेत. काय उरलेली? व्यंजने आहेत. तर नियम क्रमांक 2 काय आहे? व्यंजनापूर्वी वापरायचे. कशापूर्वी? म्हणजे कशाच्या पूर्वी वापरायचं नाही? एच्या पूर्वी वापरायचं नाही. एची पूर्वी वापरायचं नाही. आयच्या पूर्वी वापरायचं नाही. ओच्या पूर्वी वापरायचं नाही. यूच्या पूर्वी वापरायचं नाही. पण कधी? त्याचे पण काही नियम आहेत. ते पण नियम आपण शिकणार आहोत.
झालं? हे लिहिलंय का? द्या बरं. लिहून घ्या. अक्षर चांगलं काढा. हा तिकडे बसून जाऊ. झालं का? अक्षर चांगलं काढा, व्यवस्थित लिहून घ्या. बरोबर आहे. डी काय आहे? डी काय आहे? व्यंजन. बरोबर, कन्सोनंट. बरोबर झालं का? आता पुढचा नियम क्रमांक 3 पहा. स्वराने सुरू होणारे, लक्ष द्या, स्वराने सुरू होणारे परंतु व्यंजनाप्रमाणे उच्चार होणारे शब्द. पहा आता उदाहरणार्थ पहा, मी एक शब्द फळ्यावर लिहितो पहा. युनिटी. इथं कोणता अक्षर आले सुरुवातीला? यू. पण त्याचा उच्चार, ह्या शब्दाचा उच्चार कसा होतो? उच्चार कसा होतो तर याचा युनिटी असा उच्चार होतो. यू य उच्चार होतो. काय होतो याचा उच्चार? य. एक स्वर आहे का? स्वर कोणते कोणते? यू आहे का रे? पण याचा उच्चार य होतो. काय होतो? य. म्हणून याच्या पूर्वी अ वापरायचं. नाही तर बरं वाटतं की आय ओ यू आलं की ॲन वापरायचं. त्यावेळेस आपण शिकवलं आहे. तर मग इथं युनिटी याच्या आधी काय येणार आहे? अ येणार आहे. अजून शब्द बघा, युनिफॉर्म. काय शब्द आहे? युनिफॉर्म. अ युनिफॉर्म. य उच्चार होतो. काय होतो उच्चार? य. युनिफॉर्म. काय शब्द आहे हा? उच्चार काय होतो? य. काय होतो उच्चार? य. त्याच्यानंतर जर काय अनेक वचनी वस्तू असेल, नियम क्रमांक 4, अनेक वचनी नामापुढे किंवा वस्तू पुढे वापरू नये. म्हणजे असं नाही लिहायचं बॅग्स. बॅग्स म्हणजे काय झाले? किती बॅग झाले या? अनेक बॅगी झाल्या. बरोबर का? मग तिथं अ येईल का? अ म्हणजे याचा अर्थ एकच. अ म्हणजे काय? एकच. अ याचा अर्थ काय होतो? एकच. त्याच्यामुळे तिथं काय ते येणार नाही. बरोबर असं येईल का रे? अ डॉग्स. अ डॉग्स येईल का? अ डॉग्स येईल का? अ काऊस. कारण की अनेक वस्तूच्या पुढे लिहायचं नाही. झालं? हे हा
परत एकदा पहा, कधी कधी वापरायचं सामान्य नामाच्या पूर्वी, सामान्य नामाच्या पूर्वी, त्याच्यानंतर व्यंजना पूर्वी, म्हणजे ए ई आय ओ यू हे सोडून जे काही अक्षर आहेत इंग्रजी मधले, किती अक्षर आहेत एकूण 26 म्हणून हे 5 गेले, खाली किती राहिले 21 अक्षरापूर्वी लिहायचं. तिसरा नियम आहे बघा इथं, स्वराने सुरू होणारे परंतु व्यंजनाप्रमाणे उच्चार होणारे शब्द. आता युनिटी, यू काय आहे स्वर आहे, पण याचा उच्चार काय होतो य होतो, य. बरोबर. आता कधी अँडच्या वेळेस कसं वापरायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. झाले का? हा, लिहून घ्या, चांगला अक्षर काढा. इथं पण तोच नियम आहे, एक वचनी पाहिजे, स्वरापूर्वी न्याय वापरावे. लक्ष द्या इकडं. पहिला शब्द आहे बघा, काय लिहायच्या पूर्वी आता काय आहे, काय येणार ऍपल, काय काय येणार अँड, काय येणार काय येणार, लक्ष समोर त्यानंतर लिहा, काय येणार बरोबर. काय येणार, काय येणार बरोबर. काय येणार काय येणार. का बरं, मागाशी तिथं आपण हे लिहिलं होतं बघा, असं लिहिलं होतं ना, आणि याच्या आधी लिहिलं होतं, आणि याच्या आधी आहे असं का, याचा उच्चार काय होतो अमरेला, होतो उच्चार बरोबर. काय उच्चार होतो याचा उच्चार काय होतो युनिटी, म्हणजे उच्चार काय होतो य, काय उच्चार होतो य. कळाला फरक दोन्हीतला. तुम्ही म्हणता सर इथं पण यू आला होता, इथं पण यू आला होता, पण इथं तुम्ही य लिहिलं, इथं अँड का लिहिलं, फरक कळाला का दोन्हीतला, काय फरक आहे समजला का. हा, इथं याचा उच्चार होतो अमरेला आणि म्हणजे काय आहे स्वर. स्वर कोणते कोणते ए ई आय ओ यू. ए जरी त्याचा उच्चार लिहिलेला असला त्याचा उच्चार होतो अमरेला. कळतंय. त्यानंतर याच्यामध्ये दुसरा आहे पहा, की यांचा वापर अजून पुढे होतो, ते तुम्हाला मी सांगतो पहा. शब्दाची सुरुवात व्यंजनाने होऊन सुद्धा, नियम क्रमांक 2, लिहा. शब्दाची सुरुवात नंतर सगळ्या वेळ द्याल तुम्हाला, पहिले समजून घेऊ आपण. शब्दाची सुरुवात व्यंजनाने होऊनही, व्यंजनाने होऊनही, नंतर लिहून घ्या. पहिल्यांदा मी लिहितो, तुम्ही समजून घ्या मग लिहा. व्यंजनाने होऊनही उच्चार स्वरासारखा होत असेल, उच्चार स्वरासारखा होत असेल तर काय वापरायचंय अँड वापरायचं. काय वापरायचं
बघा आता उदाहरणार्थ बघा, मी एक शब्द लिहितो बघा. कोण वाचतंय फळ्यावरचं? हावर नाही, काय वाचायचं? आवर. याचा उच्चार काय आहे? आवर. ओ उच्चार काय झाला? ओ. आपला नियम काय आहे? स्वर आला की काय वापरायचं? एन. इंग्लिश येणार एन. काय येणार? एन. बरोबर का? काय वापरायचं? एन. दुसरा शब्द लिहितो बघा मी. काय शब्द आहे हा? ऑनेस्ट. काय शब्द आहे? ऑनेस्ट. ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक. ऑनेस्ट काय शब्द आहे? ऑनेस्ट. याचा उच्चार सुद्धा काय होतो? ऑनेस्ट. हो, ऑनेस्ट. इथं सुद्धा काय येणार? काय येणार? त्याच्यानंतर कोणता एक शब्द तुम्ही मला सांगायचं काय लिहायचं बरं का आता. काय? हॉर्स. हॉर्स. हो. एन काय येईल आता? एन कसं काय? आपला उच्चार आला ना, उच्चार काय आला? हॉर्स. आला ना, याच्या पूर्वी काय येणार? म्हणजे सगळे तिन्ही पण स्पेलिंग कशी लिहित? एच एच एच. पण याचा उच्चार अवर होतो, याचा ऑनेस्ट होतो आणि याचा हॉर्स होतो. काय होतो? हॉर्स. हो. ह म्हणजे एच आहे का इथं याच्यात? कळलं? म्हणजे या पद्धतीने लक्षात ठेवायचं, घाबरायचं नाही किंवा विसरायचं नाही. कळलं का? आता घ्या लिहून चला. अक्षर चांगलं काढा. तिसरा जो काय प्रकार शिकणार आहे आपण, द. काय तिसरा? आता द हे सुद्धा एक तिसरं आर्टिकल आहे. हे कुठं वापरायचं? तर हे सुद्धा सामान्य नामापूर्वीच वापरायचं. जसं हे आपण सामान्य नामापूर्वी वापरतो, एन सामान्य नामापूर्वी वापरतो, तसं द सुद्धा सामान्य नामापूर्वी वापरायचं. मग कुठं कुठं वापरायचं? पहिला आता जगातील, नंतर लिहून घ्या, समजून घ्या पहिल्यांदा. आता तर सांगितले खाली ठेवा. जगातील ज्या वस्तू जगामध्ये एकच आहे, वस्तू बरं का, वस्तू म्हणतोय मी, सण म्हणून नाही म्हणायचं. आता वस्तू, सण म्हणून काय वस्तू आहे का? हा, जगात कोणत्या वस्तू एकच आहे? द ताजमहाल. द ताजमहाल. ताजमहाल जगात किती आहे? एक. कळलं? अशी भरपूर झालं आहे. दुसरं, ग्रह ताऱ्यांच्या पूर्वी. ग्रह ताऱ्यांच्या पूर्वी. आता ग्रह तारे म्हणजे आता तुम्ही सांगितलं ते सर, द सन, द मून, द अर्थ. अर्थ म्हणजे आपली पृथ्वी. जगात पृथ्वी किती आहे? एकच आहे. मग याच्या पूर्वी द लिहायचं. याच्या पूर्वी काय करायचं? द लिहायचं. त्यानंतर पर्वतांची नावं. पर्वतांची नाव. उदाहरणार्थ द हिमालया. हिमालय किती जगामध्ये? एकच आहे. हिमालय किती आहेत? एक. द हिमालय, द सह्याद्री, द आल्प्स, जे काही पर्वतांची नाव आहेत त्याच्या पूर्वी. त्यानंतर समुद्र व महासागरांच्या नावापूर्वी, समुद्र आणि महासागरांच्या नावापूर्वी आपल्याला द लिहायचे. आता कुणीच लिहायचं नाही, मी सांगितलेले. तर समुद्र किंवा महासागरांच्या नामापूर्वी
कोणते कोणते समुद्र आहे? हा, द अरेबियन सी, आपला अरबी समुद्र आहे का नाही, अटलांटिक, जे काही वेगवेगळे समुद्र आहेत त्यांच्या नावापूर्वी. त्यानंतर ग्रंथांच्या नावापूर्वी. ग्रंथांच्या नामापूर्वी द रामायण, हा, द रामायण, द महाभारत, द ज्ञानेश्वरी, जे ग्रंथ जगामध्ये एक आणि एकच आहेत त्यांच्या पूर्वी द वापरायचं. लिहून घ्या. चला अक्षर चांगलं काढा. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे विशेषणापूर्वी काय वापरायचंय? द वापरायचे. विशेषणापूर्वी म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्रीच्या पूर्वी. सुपरलेटिव्ह डिग्रीच्या पूर्वी. आता सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे काय? पहा इकडे. इथं द टॉलेस्ट बॉय, EST असलेला शब्द असेल ना, EST, त्याच्यापूर्वी आपल्याला द लिहायचे. द टॉलेस्ट बॉय. कळलं? कळतंय का? किंवा द मोस्ट ब्युटिफुल. मोस्ट कोणता शब्द? मोस्ट. द मोस्ट ब्युटिफुल म्हणजे ज्या शब्दामध्ये मोस्ट आला असेल, मोस्ट किंवा EST चा शब्द आला असेल त्याच्यापूर्वी द वापरायचं. बरोबर. नंतर आपण सुपरलेटिव्ह डिग्री काय आहे, कंपॅरेटिव्ह डिग्री काय आहे, पॉझिटिव्ह डिग्री काय आहे ते आपण सगळं शिकणार आहोत. त्याशिवाय तुम्हाला हे कळणार नाही. त्याच्यानंतर नद्यांच्या नावापूर्वी. कधी? नद्यांच्या नामापूर्वी. नद्यांची नाव आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. द गंगा, द गोदावरी, द भीमा नदी आहे का नाही, जगात भीमा नदी एकच आहे का नाही. द गंगा, द गोदावरी. नद्यांच्या नावापूर्वी काय वापरायचंय? द इंद्रायणी. व्हेरी गुड. म्हणजे कोणत्या पद्धतीचं नावापूर्वी तुम्ही वापरू शकता. पुसू काय? त्याच्यानंतर काय झालं? पुढे क्रमवाचक संख्या च्या पूर्वी बघा, क्रमवाचक संख्यांपूर्वी. क्रमवाचक संख्यांपूर्वी. उदाहरणार्थ द फर्स्ट बॉय. आता हे आपण शिकलोय क्रमवाचक शब्द. शिकलोय का नाही शिकलोय? ऑर्डिनल नंबर शिकलोय ना. फर्स्ट, नंतर सेकंड, त्यानंतर थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ. हे काय सगळे ऑर्डिनल नंबर. त्याच्यापूर्वी काय वापरायचंय? द वापरायचंय. काय वापरायचंय? द. त्याच्यानंतर पुढे देशांच्या नावापूर्वी. शेवटचा नियम. देशांच्या नावापूर्वी. आता देशांची नाव तुम्हाला माहिती आहे काय? द इंडिया. आता इथे तुम्ही लक्षात आहे इंडिया आय आलाय म्हणून. तसं नाही. देशाच्या नावापूर्वी काय करायचं? द वापरायचं. काय वापरायचं? द युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. म्हणजे अमेरिका जरी असली तरी त्याच्या पुढे ए जरी असला, बरोबर, अमेरिकेचा ए जरी असला तरी किंवा इथे यू जरी असला तरी काय येणार? आपलं द येणार आहे. कळलं? अशा प्रकारे आपण दचे सगळे नियम शिकलेलो आहे. ओके. गेलो येतो की तुम्हाला 4 पर्याय असतात. बरोबर.
समजा पहिला पर्याय असला ए, दुसरा पर्याय एन, तिसरा पर्याय द आणि चौथा पर्याय नो आर्टिकल. नो आर्टिकल म्हणजे ए पण येत नाही, एन पण येत नाही आणि द पण येत नाही. मग कुठे येत नाही तर त्याचे आपण आता उदाहरण पाहणार आहोत. पहा, लक्ष द्या आता पहिले. तर विशेष नामापूर्वी काहीच येत नाही. नियम क्रमांक 1 आहे विशेष नामापूर्वी, विशेष नामापूर्वी अ येत नाही, एन पण येत नाही आणि द पण येत नाही. विशेष नाम म्हणजे कोणतं? आपण कॉमन नाम शिकलो, बॉय, गर्ल. बॉय काय आहे? बॉय काय आहे? कॉमन आहे का प्रॉपर आहे? कॉमन नाउन, बरोबर. विशेष नाम म्हणजे प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन जे काय आहे, एखाद्याचं नाव, उदाहरणार्थ अनिता, अनिताच्या आधी काही अ येईल काय आणि कधी येईल? हे कोणाचं तरी नाव आहे, हे कोणाचं तरी नाव आहे, कोणाचं तरी नाव आहे. एखाद्या मुलाचं, मुलीचं, कोणाचंही नाव असलं तर त्याच्यापूर्वी अ पण येत नाही, एन पण येत नाही, द पण येत नाही. मग अनिताच्या आधी काही नो आर्टिकल, काहीच येणार नाही, बरोबर. इंद्रायणी नाव आहे, नाव काय आहे? मुलीचं काय आहे? नाव आहे, नदीचं नाव नाही, हे मुलीचं नाव आहे इथं. आता मग काय येणार इथं? नो आर्टिकल, काहीच येणार नाही. त्याच्यानंतर वारांच्या नावापूर्वी, वार किती वार आहेत? हा, मग असं होणार नाही की द संडे, बरोबर, द मंडे किंवा अ संडे, असं होत नाही. वारांच्या नावापूर्वी अ किंवा एन किंवा द येत नाही. नो आर्टिकल शिकतोय आपण आता. नो आर्टिकल म्हणजे काय? अ पण येत नाही, एन पण येत नाही आणि द पण येत नाही. वारांच्या नावापूर्वी. त्यानंतर महिन्यांच्या नावापूर्वी, महिन्यांच्या नावापूर्वी, महिने किती आहेत? 12. हा, महिन्यांच्या नावापूर्वी म्हणजे जानेवारी, असं होत नाही अ जानेवारी किंवा एन जानेवारी किंवा द जानेवारी. याच्या आधी काय येणार? नो आर्टिकल, कोणतंही येणार नाही, म्हणजे महिन्यांच्या नावापूर्वी. त्यानंतर विषयांच्या नावापूर्वी, विषयांच्या नावांपूर्वी कोणतंही आर्टिकल येत नाही. उदाहरणार्थ मराठी, अ मराठी, एन मराठी, द मराठी, असं होत नाही. हिंदी, जेवढे आपले विषय त्या विषयांच्या नावापूर्वी अ किंवा एन किंवा द येत नाही. काय येतं मग? नो आर्टिकल. काय येतं? नो आर्टिकल. त्याच्यानंतर भाषांच्या नावापूर्वी. आता भाषा कोणत्या कोणत्या? भरपूर भाषा आहे की नाही. परत मराठी भाषा आहे, संस्कृत, हिंदी. कोणत्याही भाषेच्या नावापूर्वी कोणतेही आर्टिकल येत नाही. अ येत नाही, एन येत नाही, द येत नाही, काहीही येत नाही. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आजार, आजारांच्या नावापूर्वी. लक्ष द्या, आजारांच्या नावापूर्वी आजार कोणते कोणते? कॅन्सर, शुगर नाही त्याला डायबिटीस म्हणतात, कॅन्सर. मग अ किंवा एन किंवा द काही येणार नाही. कोविड, एन कोविड, अ कोविड, द कोविड, तसलं काही नाही. काय येणार कोविडच्या आधी? नो आर्टिकल. त्याच्यानंतर नाचलगांच्या नावापूर्वी
नातलगांच्या नावापूर्वी सन, डॉटर, फादर, मदर, तुमचं जे काय असेल नाती, कोणत्याही नात्यापुढं अ पण येत नाही, एन पण येत नाही आणि द पण येत नाही. कळतंय का? त्याच्यानंतर जेवणापूर्वी, जेवणापूर्वीची नावं. जेवणापूर्वीच्या नामापूर्वी. आता जेवण आपण काय काय करतो? सकाळी काय करतो? ब्रेकफास्ट, नाश्ता आहे का नाही? लंच, रात्री डिनर, मेल. मेल म्हणजे जेवण. याच्यामध्ये कशाही पुढे अ येणार नाही, एन येणार नाही आणि द येणार नाही. काय येणार? नो आर्टिकल. चला लिहून घ्या.